आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी, आज या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पंकजाताई मुंडे, तसंच आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर, विधिमंडळातील माझे सहकारी बबनराव लोणीकर, रत्नाकरजी गुट्टे, मेघनाताई बोर्डीकर, बाबाजानी दुराणी, सदाभाऊ खोत, राजेश विटेकर, रामप्रसाद बोर्डीकर, विलासराव खरात, मोहनराव फड, प्रताप देशमुख, संजय केनेकर, राहुल लोणीकर, संतोष मुरगुटे, प्रताप देशमुख, राजेश देशमुख, व्यंकटेश शिंदे, BN दाभाडे, रवींद्र तौर, पवनाताई नकाते, सचिन खरात, अनेक महायुतीचे सन्माननीय उपस्थित असणारे सर्व घटक पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व आजी माजी आमचे सहकारी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, परभणीच्या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये आज इथं महायुतीचे जाहीर सभेत उपस्थित असणारे आपल्या सर्वांचं, म्हणजे माझ्या जालनामधनं गरथांगविंगी आणि परतूर आणि माझ्या परभणी जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदारसंघात आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. परभणीच्या विकासाची आस असणाऱ्या आणि देशाला विकासाकडे घेऊन जाण्याची इच्छा असणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आपण सज्ज असणाऱ्या सर्व मतदारांचा देखील मी स्वागत करतो. आज एका महत्वाच्या कार्यक्रमाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 90 वर्ष झाली आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आलेले होते. स्वतः अर्थमंत्री तिथं होत्या, मी होतो, देवेंद्रजी होते, मुख्यमंत्री होते आणि त्या कार्यक्रमामुळे आम्हाला थोडासा यायला उशीर लागला. फॉर्म भरला गेलेला आहे. आधीच्या अनेक वक्त्यांची भाषणं इथं झालेली आहे. उद्याची निवडणूक परभणीकरांनो, जालनाकरांनो ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही. त्याच्यामुळे त्या निवडणुकीकडे त्या अँगलने आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी 10 वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या 5 वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला निघालेले. त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं काय सांगितलं? मित्रांनो, अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा सुपुत्र, परंतु समाजाच्या करता, राज्याच्या करता आपण काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मनामध्ये घेऊन मी अनेक वर्ष त्यांना ओळखतोय. बघाशी अधिकच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारे कुठल्याही शेतकऱ्याच्या एखाद्या खोली मिळाली, एखादं पोपट असलं तरी त्या पोपटामध्ये महादेव जानकर झोपू शकतात, तिथंच आंघोळ करू शकतात, सकाळी तिथंच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तरी देखील बारामतीला कधी कुठल्या गावामध्ये आल्यानंतर मला लोक सांगायची, दादा कॅबिनेट मंत्री. परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचार सभेमध्ये अजित पवार यांचं भाषण सुरू आहे. यापूर्वी पंकजा मुंडेने देखील आपल्या भाषणात महादेव जानकरांसाठी मत देण्याचं आवाहन केलं. महायुतीसाठी ही सभा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. परभणीत महायुतीची ही जाहीर सभा आहे. त्यानंतर अजित पवारांनी आपल्या भाषणात ही भावकीची निवडणूक नाही तर पुन्हा पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. त्यासाठी महादेव जानकर यांना निवडून द्या असं आवाहन केलेलं आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार आहेत परभणीमधून आणि त्यांच्या सभेसाठी